पाण्याचा प्रश्न येणार आहे का? ओल्या दुष्काळामध्ये भरपूर पाणी आमच्याकडे. पाईपलाईन फुटली आता कदाचित. तर ती आपत्ती नाही झाली. सांगता येत नसं. मी काय म्हणतोय तुम्हाला, मी नैसर्गिक आपत्तीविषयी बोलतोय. ती आर्टिफिशियल आपत्ती झाली म्हणजे कृत्रिमरित्या घडलेली ती आपत्ती. जसं ट्रक आला म्हणून आणि ही भौतिकदृष्ट्या घडलेली गोष्ट आहे. मी नैसर्गिक म्हणतोय. अगदी बरोबर. कोणता आहे? भूकंप, चक्री, इतर बोलू नका. आधी माझ्याकडे बघा ना, माझ्याकडून शिकून घ्या ना. तू घरीच येणार आहे, तुम्ही रात्रंदिवस वाचणार आहे आणि किती वाजता आम्हाला चांगलं माहिती आहे. तर भूकंप, महापूर, अगदी बरोबर. चक्रीवादळ, दुष्काळ, पाण्याचा दुष्काळ, या सगळ्या गोष्टी आम्हाला फोन करून नाही तुम्ही उदयपूर आलो म्हणून. ठीक आहे, ह्या अचानक येत असतात. बरं, ज्यावेळेस भूकंप येतो त्यावेळेस आमच्या पाणी पुरवठ्या जी आमची व्यवस्था आहे त्याच्यावरती कसा परिणाम होतो? अगदी बरोबर. कारण ज्यावेळेस भूकंप येतो, भूकंप हा आमच्या पृथ्वीच्या सेंटर पॉइंट समोर येतो. असे कंपन असतात. ठीक आहे, आणि दुर्भाग्याने इथे जर आमचं गाव आहे समुद्रपूर, ठीक आहे, याच्यातून जी कंपन निघाले तर याच्यातून काय होते की ही जी जमीन आहे ना इथून इथपर्यंत अशी फाटत जाते. काय होते? फाटत जाते. मग त्या ठिकाणी जर आमची पाण्याची लाईन पाईपलाईन असेल तर काय होईल? आमची पाण्याची टाकी असेल तर काय होईल? कुठे? मग आमचा जो पाण्याचा जो